नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मागच्या वर्षी आम्ही गोव्याला गेलो होतो मार्च महिन्यामध्ये आणि तिथलच्या काही आठवणी मी क्लिप केल्या होत्या। त्या मला असं वाटलं की शेअर कराव्या माझ्या मैत्रिणींसोबत आणि जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासोबत। तर आम्ही गोव्याला गेलो होतो, 2च दिवस राहिलो होतो तिथे, पण भरपूर असं एन्जॉय करण्यात आलं आणि बीचवरती खूप धमाल केली आम्ही। संध्याकाळच्या वेळेचा हा व्ह्यू बघा कसला भारी वाटत होता। पांढरे शुभ्र लाटा येत आहेत तिकडून आणि सगळी लहान मुलं इथे खेळत होती। परत इथे बसण्यासाठी पण जागा होती। मस्त असं एन्जॉय केलं आम्ही त्यावेळी तिथे। त्यानंतर तिथे फिरण्यासाठी अशा बसेस वगैरे होत्या अवेलेबल, त्या आपल्याला जिथं फेमस स्पॉट आहेत, जिथं आपण बघायला जाऊ शकतो, फिरायला जाऊ शकतो, त्या ठिकाणी घेऊन जात होते आणि त्याचे काहीतरी चार्जेस पण घेत होते। त्याविषयी मी एक लॉंग व्हिडिओ बनवणारच आहे। जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल 2 दिवसाचा गोव्याला किती खर्च होतो, तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट नक्की टाका, मी तुम्हाला रिप्लाय करेन। आणि तिथलचे रोड वगैरे एकदम सुसाट मस्त होते, ट्रॅफिक जॅम वगैरे तसला काही त्रास नव्हता। त्यानंतर आम्ही एका चर्चमध्ये गेलो, तिथलचं खूपच फेमस चर्च आहे आणि हे बघा मुलं सगळे खेळतात, ते आमचे फॅमिली मेंबर तिथे बसले होते। मस्त छान वातावरण होतं तिथलचं आणि एकदम मोठं असं जागा होती तिथं खेळण्यासाठी वगैरे मुलांना, लहान मुलांना खूप आवडलं त्या साईडला। आणि चर्च पण खूप मोठं होतं, पण आम्ही थोडंसं उशिरा गेलो त्यामुळे आम्हाला काही भेटलं नाही बघायला। आणि नंतर आम्ही बघा आईस्क्रीम खातोय, कारण गरमी खूपच होत होती तिथं। आणि बघा आम्ही सगळे, आणि ही मी इथे बसली, हे माझे हस्बंड माझ्या शेजारी बसलेत आणि सगळ्यांनी आम्ही आईस्क्रीम खाल्ली। आईस्क्रीम खाल्ल्यानंतर जरासं बरं वाटलं। ही बघा माझी मुलगी अनिका आणि आम्ही सगळे इथं एक साईडला बसलो आहे आणि खूपच एन्जॉय केलं आम्ही, माझे सासू सासरे वगैरे, आम्ही सगळेच फॅमिली गेलो होतो फिरायला। आणि हे पण एक फिरण्याची जागा आहे, तिथे आम्ही आलो होतो। तिथे गोव्याची संस्कृती वगैरे सगळं दाखवलेलं, कशाप्रकारे गोव्यात आधी हे करायचे वगैरे। आणि इथे दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी बीचवर आलो आणि बघा सगळे कसे एन्जॉय करतात ते मस्त। तिथे दोरी पण होती पकडून ठेवण्यासाठी, कोणाला भीती वाटत असेल तर त्या दोरीला धरून पाण्यात जाऊ शकताय तुम्ही। पण लाटा एवढ्या मोठ्या मोठ्या येत होत्या ना की मला सुद्धा भीती वाटत होती, म्हणून मी जास्त आतमध्ये गेले नाही आणि माझ्या मुलीलाही जाऊ दिलं नाही। आणि आमच्या आऊ तर बघा एकदम आतमध्ये गेले होते तिकडं समुद्रात, त्यांना खूप मजा वाटत होती आणि त्यांना स्विमिंग येतं म्हणून त्यांना काही टेन्शन नव्हतं। पण मला पाण्याची भीती वाटते म्हणून मी अलीकडेच थांबले होते जरा आणि दोरीलासुद्धा पकडून थांबले होते। हे बघा सगळेजण मस्त एन्जॉय करतात ते। 2 दिवस लय भारी वाटलं गोव्याला, तुम्ही पण एकदा नक्की जाऊन या। आणि चर्चमध्ये मी सेल्फी व्हिडिओ घेतला होता। हे बघा केवढं मोठं चर्च आहे, खूप जुनं आणि खूप सुंदर चर्च आहे आणि खूपच सुंदर असं बाहेर झाडं वगैरे लावलेली आहेत त्या चर्चच्या बाहेर। आणि आम्ही गेलो तेव्हा ते चर्च बंद झालं होतं, म्हणजे त्यांचा प्रार्थनेचा वगैरे वेळ संपला होता, त्यामुळे तिथे कोणी भेटलं नाही आम्हाला आणि जास्त काही बघता आलं नाही, म्हणून आम्ही चर्चच्या इथेच इकडे तिकडे फिरलो। ही माझी नंदेची मुलगी टिया, हिने गोव्यातनं बघा खेळणी घेतली होती काही काही वाळूमध्ये खेळण्यासाठी आणि बसमध्ये बसल्या बसल्या तिथे सगळंच मला इंट्रोडक्शन देत होती की हे ह्याने असं करायचं, ह्याने तसं करायचं आणि खूप मजा आली आम्हाला गोव्याला। तुम्हाला जर या गोव्याला 2 दिवस गेल्यानंतर किती खर्च झाला, काय झाला, हे माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, मी त्याच्यावरती लॉंग व्हिडिओ नक्कीच बनवेल। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा